दिवाळीचा उत्साह सध्या पुणे शहरात ओसंडून वाहताना दिसतो आणि त्यातच पुणेकरांनी खरेदीसाठी पारंपरिक पसंतीच्या ठिकाणांपैकी असलेला लक्ष्मी रस्ता त्याचबरोबर तुळशीबाग परिसरात मोठी गर्दी केली आहे। दिवाळीच्या खरेदीचा हंगाम सुरू झाल्यानं या भागात दिवस रात्र ग्राहकांची लगबग पाहायला मिळते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आता पुण्यामध्ये लक्ष्मी रस्त्यावर दिवाळीचा हा सगळा उत्साह पाहायला मिळतोय। खरं तर आता दिवाळी ही सुरू झालेली आहे आणि पुणेकर जे आहेत ते वेगवेगळ्या खरेदीसाठी पसंती हे लक्ष्मी रस्त्यालाच देतात, कारण या लक्ष्मी रस्त्यावर अनेक छोटी मोठी दुकानं आपल्याला पाहायला मिळतात। अगदी मोठमोठे ब्रँड असतील किंवा छोटे फुटपाथवरचे जे व्यावसायिक आहेत ते देखील ह्या लक्ष्मी रस्त्यावर कपडे अथवा इतर सगळ्या वस्तू हे विकताना दिसतात। त्याच्यामुळे इथे आकाशकंदील असेल, त्यासोबत कपडे असतील किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील, या सगळ्या खरेदीसाठी पुणेकर हे या रस्त्यावर इथे आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि एकूणच त्याच्यामुळे दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष्मी रस्त्यावर गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी अनेक पुणेकर हे चारचाकी घेऊन इथे खरेदीसाठी येत असल्यामुळं हा रस्ता हा अरुंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इथे बाजूला देखील दुचाकींचं जे पार्किंग आहे ते देखील अपुरं पडतं आणि या दरम्यान वाहतूक पोलीस देखील कारवाई करताना दिसतात। इथे अगदी 6 इंच देखील वाहन म्हणजे दुचाकी जर बाहेर असेल तर एखादी खोराड्यातून कोंबडी उचलावी तसं या ठिकाणून दुचाकी उचलून त्याच्यावर कारवाई करण्याचं चित्र हे देखील आपल्याला याच लक्ष्मी रस्त्यावर पाहायला मिळतं। आता रात्रीची वेळ आहे, मात्र तरी देखील आपण पाहतो की लक्ष्मी रस्त्यावरची ही जी गर्दी आहे ती सातत्याने वाढताना दिसते आणि दिवाळीच्या दरम्यान केवळ पुणे शहरच नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातून इथे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक येतात। कारण लक्ष्मी रस्ता, त्याच्या बाजूला असणारी तुळशीबाग, कारण तुळशीबागेत सुद्धा सगळ्या छोट्या मोठ्या ज्या वस्तू आहेत हे मिळण्याचं ठिकाण आहे। एकूणच पुण्यामध्ये जी काही खरेदी आहे त्याला पसंती हे अधिक जण देताना दिसतात। केवळ पुणे नाही, पुणे शहराबाहेरून देखील खरेदीसाठी इथे मोठ्या प्रमाणावर ग्राहक येतात आणि त्याच्यामुळे हा जो लक्ष्मी रस्ता आहे तो सातत्याने गजबजलेला आहे। आणि या दिवाळीमध्ये आता या लक्ष्मी रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी देखील झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। दिवाळीमध्ये आपल्याला या वाहतूक कोंडीला सामोरं जायचं नसेल तर या ठिकाणी येताना शक्यतो आपली वाहनं ही दूरवर पार्किंग करून या ठिकाणी यावं असं देखील सातत्याने प्रशासन आवाहन करते। आता पुढच्या काळात जवळजवळ 4 ते 5 दिवस दिवाळीचे आहेत आणि इथे वाहतूक सुरळीत ठेवण्याचं आव्हान हे वाहतूक पोलिसांसमोर असणार आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।